हाय, खूप दिवसानंतर मी एक व्हिडिओ घेऊन येते आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते. व्हिडिओ यासाठी शेअर करते का तुम्हीसुद्धा कामाच्या दगदगीत विसरले असाल आपल्या फॅमिलीसोबत बाहेर जायला, तर हा व्हिडिओ बघून नक्की फिरून या. हाय, हॅलो, नमस्ते. सिटू सिंपल रेसिपीज व्लॉगमध्ये मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. 2 दिवस सुट्टी भेटली आणि मग मी ठरवलं चला बाहेर फिरून येऊ बच्चूसोबत. थोडंसं बरं वाटेल मलाही आणि माझ्या बच्चूलाही. आणि मग जे बघेल, जे एन्जॉय करेल मी ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाहेर फिरायला जायचं प्लॅनिंग झालं आणि मी फटाफट पॅकिंग केली आणि आम्ही निघालोसुद्धा. आता आम्ही जर्नी ते मस्त गाणे ऐकत एन्जॉय करत जातो आहे. आणि मग जाता जाता आम्हाला रस्त्यातच लागणार होते सर्व तीर्थक्षेत्र टाकेत, जेथे रावणाने जटायू पक्षीला जखमी केले होते. ते ठिकाण हेच आहे सर्व तीर्थक्षेत्र. तर या ठिकाणी बरेच भाविक जमलेले होते. तर आम्ही आलो आणि हे ठिकाणसुद्धा सुंदर, पवित्र आणि निसर्गरम्य वातावरण आहे. या ठिकाणी आल्यानंतर एक कुंड आहे, तिथे लोक दर्शनापूर्वी आंघोळ करतात, मग नंतरच दर्शनाला जातात. आणि त्यानंतर आपली काही इच्छा असेल, आपली काही मनोकामना असेल ती पूर्ण करण्यासाठी एक कुंड आहे, त्याच्यात एक गोटा आहे आणि तो आपली इच्छा पूर्ण होणार असेल तो गोटा बाहेर येतो असं मी ऐकलं होतं. आणि आज मी ते प्रत्यक्ष बघितलं. हेच ते कुंड का भाविक आधी आंघोळ करतात मग नंतर दर्शनाला जातात. तर आम्ही आलो त्यावेळेस एका व्यक्तीने खूप प्रयत्न केला तो गोटा काढायचा, पण काही आला नाही त्यांच्या हातात. मग त्यानंतर परत दुसऱ्या व्यक्तीने ट्राय केलं, त्यांच्या हातात पटकन गोटा आला. तर जमलेले लोकंसुद्धा खूप खुश झाले का हां, यांची इच्छा पूर्ण होईल म्हणून. असं त्यातलं मला फारसं माहीत नाही. मी जे ऐकलं आणि जे आज बघितलं ते तुमच्यासोबत मी शेअर करते. ह्या व्यक्तीच्या हातात तो गोटा आला. आता तो गोटा घेऊन जातील त्या कुंडात, आंघोळ घालतील त्या गोट्याला आणि परत ते या कुंडात आणून ठेवतील. हे टाकेत आपल्या नाशिकपासून 1 ते 1.5 तासाचं अंतर आहे. तुम्हाला जमलं तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी व्हिजिट करा. इथून आम्ही निघालो पुढे आमच्या मेन ठिकाणी म्हणजेच भंडारदऱ्याला. आणि भरपूर ऊन होतं. अशा वेळेस आम्ही भंडारदऱ्याला येऊन पोचलो आणि थोडंसं फेरफटका मारू म्हणून डायरेक्ट आम्ही भंडारदरा डॅमवर आलो. थोडंफार बघितलं, पण 1-2च लोक होते, बाकी कोणी नव्हतं भरपूर ऊन असल्यामुळे. आणि हे आहे MTDC गव्हर्मेंटचं हॉटेल. या ठिकाणी आम्ही आलो इन्क्वायरी करायला, कारण आम्ही काही बुकिंग वगैरे नव्हतं केलेलं म्हणून MTDCला जाऊ. कारण MTDC म्हणजेच एकदम डॅमला लागून आणि डॅमचं दृश्य आणि तिथं आपण बाजूला राहायचं म्हणजे खूप सुंदर कल्पना आहे आणि खरोखरच चांगलं आहे. परंतु हॉलिडे असल्यामुळे सगळी बुकिंग ऑनलाईन झालेली होती आणि आम्हाला रूम्स भेटले नाही इथं. पण थोडा वेळ तरी आम्ही थांबलो इथं MTDCला आणि लंच वगैरे इथंच केलं. लंच खूप सुंदर होतं, चविष्ट, आणि त्या लोकांची सर्विस खूप छान होती. आणि मग लंच झाल्यानंतर आम्ही रूम वगैरे दुसरीकडे बघितल्या. रूम बुक झालं, फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर मग संध्याकाळी परत आम्ही फिरायला निघालो. आणि आम्हाला संध्याकाळी करायची होती बोटिंग. तर सूर्यास्त होतं आहे आणि हे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात टिपायचा मोह मला आवरला गेला नाही, म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि बघा, बाहेर पडल्यानंतरच ह्या गोष्टी लक्षात येतात नाही का, सूर्योदय आणि सूर्यास्त. नंतर आपल्याला कुठे काय बघत असतो आपण, फक्त घड्याळ बघतो, टायमिंग बघतो आणि त्याच्यानुसार आपली धावपळ सुरू असते. तर हॉलिडे यासाठीच आपण एन्जॉय करायला पाहिजे का, आपलं जे काम आहे, जो काही आपला व्याप आहे ते सगळं विसरून आपण 2 दिवस असे आनंदात घालवायचे. आणि सूर्यास्त होताना खूप चांगलं दृश्य आहे. भरपूर लोकांची गर्दी होती यावेळेस, सगळे बोटिंगसाठी जमा झालेले. बोटिंगचं तिकीट काढण्यासाठी लाईन होत्या लोकांच्या. तर आम्ही पण लाईनीत थांबलो आणि तिकीट काढलं आणि बोटिंग करायला सुरुवात केली. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे आम्ही जातो फिरायला, जिथं जिथं बोटिंग चा लाभ घेता येईल अशा ठिकाणी आम्ही अजिबात चान्स सोडत नाही आणि इथेही आम्ही तेच केलं. आणि हा आमचा रूट आहे. बोटिंगचं तिकीट त्याचप्रमाणे आहे का आपण किती दूर जाणार आहे काय त्याच्यानुसार वेगवेगळ्या बोट आहे आणि त्यांचं तसंच तिकीटचे रेट ठरलेले आहेत. बऱ्यापैकी महाग आहेत बऱ्याच गोष्टी इथे, कारण टुरिस्ट पॉईंट असल्यामुळे महाग भेटणारच. आणि खरोखरच सुंदर हे भंडारदरा हे ठिकाण आणि हा डॅम तर खरंच स्वच्छ पाणी आणि आजूबाजूला छान आहे डोंगर आणि हिरवीगार झाड आहे. मगर आहे बघ.
सुंदर ठिकाणी आपलं हॉलिडे घालवणं म्हणजे खरंच भाग्यच लागतं नाही का. आणि खरोखरच आपण यायला पाहिजे. भंडारदरा आहे नाशिकहून 2-2.5 तासाचा डिस्टन्स आहे आणि खूप कमी वेळेत आपण इथं पोचतो. आणि विशेष म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायला मिळतो. सुंदर निसर्ग आहे, शांतता आहे आणि बोटिंग करायला मिळतं विशेष म्हणजे. आणि खूप चांगल्या गोष्टी आहे, बरेच पॉईंट आहे इथं बघण्यासारखे. आणि बघा बॉम्बेचे लोकंसुद्धा इथं भरपूर आलेले होते विकेंड असल्यामुळे, कारण बॉम्बेचे ते रोजचं ट्रेन, रोजची ती धावपळ, ती गर्दी आणि तो आवाज, या सगळ्या व्यापातून बाहेर पडायचं म्हणजेच भंडारदरा बेस्ट ऑप्शन आहे त्यांच्यासाठी सुद्धा. तर भरपूर लोक बरेच इथं बॉम्बेचे आलेले होते आजच्या दिवशी. येतंय का? हे सगळं डॅमच्या आजूबाजूचं दृश्य आहे. खूप सुंदर झाड आहे आणि खूप छान आहे. बरेच लोक बोटिंग करत होते. त्यात एक असं होतं का प्री वेडिंगचं शूट करायला आले ते बोटवर आणि खरंच खूप सुंदर पद्धतीने त्यांनी शूट केलं. आणि ते शूट बघण्यात एवढं दंग होतं आम्ही त्यांचं शूट घ्यायलाच विसरलो. पण बघा नवीन लोकांना किती छान नवीन कल्पना सुचू शकते का प्री वेडिंगचं शूट आपण डॅममध्ये बोटमध्ये करू शकतो. ते तसंच तुम्हीसुद्धा करू शकता कोणाला जर करायचं असेल तर. काम आपल्याला नेहमीचंच आहे, नेहमी करणंच आहे, करायचंच आहे. परंतु त्या कामाच्या धावपळीतून आपण थोडासा टाईम काढायचा स्वतःसाठी आणि मग 2 दिवस किंवा 1 दिवस आपण असं व्यवस्थित एन्जॉय करायचा निसर्गरम्य वातावरणात, जेणेकरून आपण पुन्हा फ्रेश होऊ आणि परत नव्याने व्यवस्थित कामाला सुरुवात करू. आयुष्य हे असंच धावपळीचं आहे. त्याला सुंदर आणि सुंदर आणि असं काय मजेशीर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. होणाऱ्या गोष्टी होत असतात. येणारे सुंदर दिवस प्रत्येक क्षणाचा प्रत्येक सुंदर क्षण आहे असं समजून एन्जॉय करायचं आणि आयुष्य जगायचं. आणि मी तेच करत असते. भंडारदऱ्याला यायचं असेल तर ऑगस्ट महिना खूप बेस्ट ऑप्शन आहे, कारण पावसाळा असतो आणि त्या ठिकाणी हेच पॉईंट आणखी सुंदर दिसतात, आणखी बरेच पॉईंट बघण्यासारखे असतात. तर ऑगस्ट महिन्यात यायचा प्रयत्न करा. आमचंही प्लॅनिंग होतं परंतु आम्हाला जमलं नाही. अशा पद्धतीने बोटीचा आस्वाद घेत निसर्गरम्य वातावरणात आम्ही आमच्या टूरचा पहिला दिवस, हॉलिडेचा पहिला दिवस एन्जॉय केलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी कुठल्या मार्गाने फिरायला जायचं हे बघण्यासाठी आम्ही निघालो आहे. उद्याच्या सुंदर व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत आपल्याला व्हिडिओला लाईक शेअर करा आणि भेटूच. तोपर्यंत